लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. हे ऐकायला खूप सोपं वाटतं ना, छान वाटतं, बरं वाटतं. पण आज परिस्थिती काहीतरी वेगळी आहे मराठीची. खूप वाईट काळ येणार आहे पुढे जाऊन. मी आता सांगतो, आता ही वेळ गेली नाही. नक्कीच सुधारा मराठी माणसा. जर तुला एकत्र येण्याची, एक मराठी माणसाला एकत्र करणं हे खूप मुश्किल. ते बोलतात ना, मांजराच्या गळ्यात घंटी बांधणं म्हणजे मराठी माणसाला एकत्र करणे. पण किमान जो सध्या जो मुद्दा चालला ना मराठीचा, त्याच्यावर तू तरी नको टीका करू. तुम्ही काय करताय? हा, ते असे ते तसे. आज सकाळी मी एक न्यूज बघितली, त्याच्यामध्ये एक हिंदी रिपोर्टर, नक्कीच मी आज न्यूज बघितली म्हणून थोडासा मी पण थोडा विचार करणार नाही, आज व्हिडिओ बनवावीच लागेल बरं. त्यांनी मराठी माणसाने विचारलं का तुम्ही जे मराठी सक्ती करता तुम्हाला मराठीबद्दल काय माहिती आहे. मग त्यांनी 2-3 प्रश्न केले. मराठीत व्यंजने किती, मराठी दिवस कधी साजरा केला जातो, भरपूर काय, मराठीत पहिला वाङ्मय कुठला लिहिला गेला. तर नक्कीच तुमच्या माहितीसाठी सांगतो, पुढे कोणी जर प्रश्न केला तर तुम्हाला उत्तर माहिती पाहिजे. मराठी दिवस हा 27 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. मराठीत व्यंजन आहेत प्रॉपर 41 आहेत, पण वापर केला जातो 34 व्यंजनांचा. आणि मराठीतला पहिला वाङ्मय म्हणजे विवेक सिंधू. विवेक सिंधू हा पहिला वाङ्मय, आणि जे मुकुंद राजांनी लिहिलं होतं हा पहिला वाङ्मय, लक्षात ठेवा. आणि तुम्हाला सांगतो, जे है ना, हम मराठी बोलेंगे नहीं, हम यहाँ से हैं वहां से हैं, तो मराठी तर बोलावीच लागणार, नाही तो जहां से हैं वहां परत जाओ, समजे. हा, दादासाहेब फाळके मराठी चित्रपट सृष्टीचे पहिले, म्हणजे मराठी नाही, चित्रपट सृष्टीचे पहिले निर्माता दादासाहेब फाळके. गाण कोकिला लता दीदी मंगेशकर मराठी. क्रिकेटचा विश्वगुरु सचिन तेंडुलकर मराठी. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज मराठी. तुम्हाला किती सांगू, सर्व संत मराठी. किती सांगू, किती देऊ तुम्हाला मराठीच्या उदाहरणं. तुम्ही सांगता ना काय मराठी काय मराठी, मराठीच. साऊथला जा बघा, चालते का तुमची? फक्त त्यांचीच भाषा, एकतर इंग्लिश एकतर त्यांची भाषा, तमिळ कन्नड जे काय असेल ते, कळलं. म्हणून सांगणं एवढंच आहे, मी तुम्हाला नाही बोलत आहे, परप्रांतीयांना नाही बोलते, मी माझ्याच माणसांना बोलतोय. जर लढ्यात सामील नसेल होता येत ना, तर किमान टीका तरी नका करू. नाही तर तुमची कुवत नाही मराठी बोलून घ्यायची, कळलं का. # जय महाराष्ट्र.